पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 1763 65. संगमनेर तालुक्यातील जांबूत येथील सिंधुबाई वारे यांच्या घराला दुपारी 1च्या सुमारास आग लागली होती आणि या आगीमध्ये घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. त्यावेळी त्या घरामध्ये 2 लहान मुलं देखील होती. तेथील युवक रवी बर्डे यांनी जीवाची कोणतीही पर्वा न करता त्या घरात जाऊन त्या 2ही लहान मुलांना वाचवले. या घटनेची माहिती सभापती शंकरराव पाटील खिमनर यांना समजली. त्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली. तर आज 28 नोव्हेंबरला माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयामार्फत आणि सभापती शंकरराव पाटील खिमनर यांच्या माध्यमातून प्राध्यापक बाबा खरात, यशोधन कार्यालयाचे जनसेवक अविनाश आव्हाड यांच्या हस्ते वारे कुटुंबियांना किराणा साहित्य, संसारोपयोगी वस्तू, भांडे, ब्लँकेट हे दिले गेलेत. दुपारी अचानक या ठिकाणी आमच्या गावामध्ये या सिंधुताई वारे यांच्या घराला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये यांची 2 लहान मुलं, एक झोळीत झोपलेला होता आणि एक बसलेला होता. तर या रवी बर्डे इथे शेजारी राहणाऱ्या मुलाने त्याच्या जीवाची पर्वा न करता त्यांचे प्राण वाचवले. त्याचं खरं तर मी अभिनंदन करते. आणि या ताईंचा पूर्ण संसार या आगीमध्ये जळून गेलेला आहे. तरी आम्ही सर्व ग्रामस्थ यांना जी मदत शक्य होईल ती सर्व करू आणि यांना लवकरच जी घरासाठी मदत आहे ती सर्व आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत करू. माझ्या दृष्टीने रवी बर्डेचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. हे अशा प्रकारचे कार्यकर्त्यामुळेच खऱ्या अर्थाने सिंधुबाई तुमच्या 2 बालकांचा जीव वाचवलेला आहे. मग ही बातमी आम्हाला शंकर पाटील साहेबांकडून कळाल्यानंतर यशोधन कार्यालय सातत्याने अशा आकस्मिक पथकामध्ये अडचणीच्या काळामध्ये मदतीचा हात घेऊन किराणा असेल, भांडी असतील, कपडे असतील हे देण्याचं काम करतात. म्हणजे काल मी आणि जनसेवक अविनाश भाऊ आम्ही फिरून याच ठिकाणी सगळं संकलन केलं, गोळा केलं आणि सिंधुबाई शरद वारे यांच्या घराला भेट द्यावी, त्यांना मदतीचा हात द्यावा, एवढ्यावर थांबवायचं नाही. तर त्यांची जी काही कागदपत्र होती, दाखला होता, रेशन कार्ड होतं, डोंगरे भाऊ, हे सगळं जळून नष्ट झालेलं आहे. हे अचानक एकदम होणार नाही, पण अविनाश आम्ही विशेष बाब अंतर्गत पाटील आम्ही हे मिळवण्याचा प्रयत्न करू. आदिवासी प्रकल्प कार्यालय राजूर किंवा शबरी विकास महामंडळाच्या मार्फत तातडीने साहेबांच्या माध्यमातून घरकुल योजना मंजूर करून त्यांना पक्क सरपंचाई घर देण्याच्या दृष्टीने आपण सगळे कार्यकर्ते मिळून साहेबांकडे पाठपुरावा करू आणि मिळवण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून सिंधुबाई वारे यांना माझी विनंती की त्यांनी न खचता धैर्याने या गोष्टीचा मुकाबला केला, त्याबद्दल मी यशोधनच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. 26/11/2024 रोजी सिंधुबाई शरद वारे यांचं घर दुपारी जळून खाक झालं आणि ती बातमी मला जांबूतगावचेच ग्रामस्थ उत्तम पाटील बुरके यांनी दिली आणि मी त्याच दिवशी 15-20 मिनिटात या ठिकाणी हजर झालो. परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे ते घर जळून खाक झालं होतं. परंतु त्यात एक महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी बर्डे या मुलानं त्या ताईंचे 2 मुलं या ठिकाणी वाचवले. निश्चितपणे ही अतिशय अभिनंदनीय बाब त्या मुलाने केलेली आहे. ही बातमी मी यशोधन कार्यालयामध्ये जे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी खरात सर आणि जनसेवक हे काम करत असतात, त्यांना मी ही बातमी लगेच दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तातडीने या महिलेला जी संसारोपयोगी भांडी असतील, किराणा असेल, सर्व साहित्य हे आज या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत. निश्चितपणे त्याच दिवशी मी आपल्या संगमनेर तालुक्याचे तहसीलदार यांनासुद्धा फोन केला आणि या महिलेला कशी जास्तीत जास्त मदत करता येईल आणि या महिलेला शबरी योजनेमधून घरकुल कसं देता येईल त्यासाठी आपले जे जनसेवक आव्हाड आहेत, खेमनर आहेत आणि खरात सर आहेत यांच्या माध्यमातून त्या महिलेचा जातीचा दाखला असेल, इतर काही कागदपत्र असतील ते कागदपत्र लवकरात लवकर पूर्ण करून या महिलेला घरकुलाचा लाभ कसा देता येईल हा प्रयत्न महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून निश्चित केला जाईल आणि या कुटुंबाला इतरही संस्था निश्चितपणे मदत करतील असं मी त्यांना आवाहन करतो. तसंच या ठिकाणी जे संगमनेर तालुक्यातील आधार फाउंडेशन आहे, या आधार फाउंडेशनचे
अध्यक्ष मदने सर यांनी सुद्धा या ठिकाणी कालच त्यांना मदत पोहोचवलेली आहे. तसंच मी या गावचे सरपंच सौभाग्यवती सोनालीताई शेटे आणि उपसरपंच सुभाष डोंगरे यांना सुद्धा एक विनंती करतो की आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही यांना मदत करता येईल ती मदत करावी अशी मी विनंती करतो. तसंच आमच्या साकूर ग्रामस्थांच्या माध्यमातून जी मदत शक्य आहे ती मदत या कुटुंबियाला निश्चितपणे केली जाईल. आणि मी पुन्हा या परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या सिंधुताईंना मदत करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सरपंच सोनाली शेटे, उपसरपंच सुभाष डोंगरे, विठ्ठलराव भागवत, पांडुरंग शेटे, रमेश शेटे, माजी उपसरपंच राजेंद्र घुले यांचीही इथं हजेरी होती. या आगीमध्ये जळालेल्या कागदपत्रांची यशोधनमार्फत पूर्तता करून देऊ, तर साकूर ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना भरघोस मदत मिळवून देऊ असं आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी दिलंय. यावेळी या 2 लहान मुलांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल रवी बर्डे यांचाही सत्कार केला गेलाय. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.